नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी मिक्स चटका या चॅनलवरती. चला तर आम्ही निघालो आहोत महादेवाच्या दर्शनासाठी भालगाव येथे. भालगाव येथे खूप मोठं मंदिर आहे महादेवाचं, तर तेथे एक वेळेस अवश्य भेट द्या. आम्हाला किती दिवसापासून जायचं होतं दर्शनासाठी, पण काही दर्शनाचा योगच येत नव्हता. आज कुठं तो योग आला. आम्ही ऑन द वे आहोत आणि कुंभेफळपासून भालगाव हे खूपच जवळ आहे, त्यामुळे आम्ही मधल्या रस्त्याने गेलो होतो. चला तर भालगावच्या मेन रोडवरती आलो. आता गाडी वळून घेत आहोत. रोडवरतीच मंदिर आहे ते आणि खूप सुंदर मंदिर आहे, खूप मोठं आहे. तेथील महादेवाची पिंड खूप मोठी आहे. एक वेळेस अवश्य भेट द्या. चला तर आला आहे मंदिराचा परिसर. येथे साईडला गाडी लावलेली आहे. चला तर आलो आम्ही आता मंदिराच्या परिसरात. साईडला इथे चपला काढलेल्या आहेत. छोटूचे पप्पा छोटूचे सँडल काढत आहे आणि माझे चालू होतं शूटिंग घेणं. हे बघा मंदिराचा परिसर किती मोठा आहे. साईडला 2 हत्ती पण आहे मोठमोठाले. बसायला खुर्च्या पण आहे. एका साईडने पाण्याची टाकी पण आहे पिण्यासाठी. आणि उन्हामुळे गट्टू खूप तापलेलं होतं, त्यामुळे छोट्याच्या पायाला चटके बसत होते. तिथे एक पट्टी आथरलेली होती जायला, त्यावरून आम्ही जात होतो. हे बघा साईडला हत्ती, खूप मोठा आहे तो. मंदिरात आल्यानंतर खूपच मन शांत आणि प्रसन्न वाटतं. डोक्यातलं सगळं टेन्शन आणि चिडचिडपणा निघून जातो. हे बघा, खूप सुंदर काम केलेलं आहे मंदिराचं. पहिल्याने साईडला सिंगल पोल होते, आता डबल पोल करताय आतमधून. काम चालू आहे त्या पोलचं, कारण खूप मोठा स्लॅब आहे ना तो. खूप शांततेचं वातावरण होतं मंदिरामध्ये. आणि तिकडे जांभळाचं झाड आणि त्याखाली खुर्च्या होत्या बसायला. खाली महादेवाचं आहे आणि वरती गणपती विठ्ठल रुक्माईचं आहे. छोटीला घंटी वाजता येत नव्हती, तरी वाजवली त्याने. नंतर मी वाजवली. हे बघा किती मोठी महादेवाची पिंड आहे. खूपच छान सजावट केलेली आहे त्या पिंडीची. इथं खूप मोठी फोटोफ्रेम आहे महादेवाची. कैलास पर्वत आहे, महादेव आहे, साईडला नदी पण आहे. हे बघा वरती किती छान आहे. साईडला देवीचं मंदिर पण आहे. तुम्ही पण दर्शन घ्या. आम्ही तर घेतलेच आहे दर्शन. हे बघा किती सुंदर आहे देवीची मूर्ती. साईडला गणपतीचं आहे. आणि दानपेटी पण आहे तिथे. नंतर आम्ही तिथे फोटो काढले, छोटून आम्ही. नंतर आम्ही दोघांनी फोटो काढले तिथे. आता वरती आलो आहोत. वरच्या तळामध्ये गणपतीची मूर्ती आहे, विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती आहे.
गणपतीची खूप छान सजावट केलेली आहे. हे बघा, इकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती, अलीकडे चरण पादुका आहे आणि मूर्ती थोडी लांब आहे. हे बघा किती सुंदर सजवलेली आहे. आणि इकडे साईबाबाची मूर्ती, ह्या साईबाबाच्या चरण पादुका आहे. मी दर्शन घेतलं आता. हे इकडे कासव आहे, तो काचेमध्ये आहे. इकडे तुकाराम महाराजांचा फोटो आहे. हे बघा, वरतून खूपच छान दिसते हे मंदिर. आता आम्ही मंदिराला गोल चक्कर मारत आहोत. हे बघा, आमचं चालू होतं बोलणं की इथं दर सोमवारी भंडारा होतो म्हणून, पण आम्ही सोमवारच्या दिवशी नव्हतो गेलो. इकडं स्वयंपाकाचं आहे, इकडे पत्र्याचं शेड, तिथं स्वयंपाक चालू राहतो. आणि मंदिराचं काम हे वाढतच आहे. हे साईडनी पोल लावलेले आहे. इकडे जेवणाची व्यवस्था होणार आहे आणि इकडे स्वयंपाकाची. खूप मोठं मंदिराचा परिसर आहे आणि मेन रोडलाच टच आहे. छोटं पाण्याची बॉटल घेऊन पळत आहे. हे बघा, साईडला किती छान आहे, नारळाची झाडं वगैरे. चला आता ते दोघे गेले आता समोर, मी आहे पाठीमागं शूटिंग काढत. भक्तगण चालूच राहते तिथे दर्शनासाठी. मी चालले आता खाली. रांगोळी वगैरे खूप सुंदर काढलेली आहे तिथे. हे बघा, इकडे नंदी आहे. आणि इथे समोर कासव आहे, मी त्याला हात लावलेला. मंदिराच्या बाहेर आल्यावरती आम्ही एक फोटो काढला. नंतर मिसळपाव खायला गेलो. मिसळपाव खाल्ली आणि घरी आलो. कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.